करवी तालुक्यातील वाकरे इथल्या केदारलिंग पाणीपुरवठा संस्थेचा सभासद असलेल्या एका शेतकऱ्याच्या ऊस पिकाला वर्षभर पाणी दिलेलं नाही। याबाबत जिल्हाधिकारी, तालुका निबंधक, पाटबंधारे विभागाकडे तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय। त्यामुळे निलेश परीट हा शेतकरी अडचणीत आला असून पीक वाळल्यानं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न उभा राहिल्याचं निलेश परीट यांनी सांगितलं। करवी तालुक्यातील वाकरे इथल्या केदारलिंग पाणीपुरवठा संस्थेकडून अडवणूक होत असल्याचा शेतकरी निलेश परीट यांनी आरोप केलाय। संस्थेच्या स्थापनेपासून परीट यांच्या 22 गुंठे क्षेत्राला पाणीपुरवठा संस्थेचं पाणी आहे, पण 1 वर्षापासून संस्थेनं आपल्या क्षेत्राला पाणी दिलं नसल्यानं ऊस पीक पाण्याअभावी करपलंय। त्यामुळे परीट यांचं पीक कर्ज भागणार नाही। कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या शेताला जाणीवपूर्वक पाणी दिलं नसल्याची तक्रार परीट यांनी जिल्हाधिकारी, सहनिबंधक आणि पाटबंधारे विभागाकडे केली। त्यावर अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी सुद्धा केली, पण संस्थेला सिंचनासाठी आदेश देण्याचे अधिकार नसल्याचं सांगत त्यांनी हात वर केले। आम्हाला काही बोलले नाही। तालुका निबंधकावाल्यांनी फक्त त्या लोकांनी सांगितलं तुम्ही प्रोसिडिंग आणि पाळीपत्रक आणा, पाळीपत्रक आणायला कशाला आलायचा। मग तिथं सांगायला ती 52 वर्षाची सिमेंटची पाईप आहे। आम्ही सांगितलं सिमेंटची नाही, PVC पाईप आहे, तुम्ही बघा म्हणून एवढंच म्हणलं नाही। मग आम्ही घरला आलो आणि मग त्यावर त्यांनी काय आम्हाला बोललेलं नाही, काय नाही। त्यांनी युक्तिवाद झाला, सुनावणी झाली, हेच काहीही झालेलं नाही। आम्ही त्यांचं सगळं खोटं आहे, लबाडीत गावत्यात म्हणून आम्ही त्यांनी सही कर म्हटल्या म्हणून आम्ही सही केली आणि आलो। खराब पाईपलाईनचा बनाव करत संस्थेनं माझ्या उपजीविकेचं साधन असलेल्या शेतीला जाणीवपूर्वक पाणी दिलेलं नाही। आपल्या शेताशेजारील शेताला पाणी दिलं जातंय, मात्र आपल्याला त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक पाण्याची अडवणूक केली जात असून प्रशासनानं आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी निलेश परीट यांनी केली आहे। दरम्यान संस्थेच्या वतीनं संबंधित शेतकऱ्याला पर्यायी पाण्याची व्यवस्था केली होती, पण त्या शेतकऱ्यानं ते पाणी घेण्यास नकार दिलाय। संस्था कोणत्याही सभासदांच्या बाबतीत राजकारण करत नाही। संस्थेनं आतापर्यंत कोणाचंही पाणी अडवलेलं नाही। अडचण असेल त्या ठिकाणी पर्यायी पाण्याची व्यवस्था करून दिली आहे, असा खुलासा पाणीपुरवठा संस्थेनं केलाय।